मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जगातील पहिला एआय ग्लोबल कॅपॅसिबिलिटी सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि सुपरविटी एआय यांच्यात एमओयू साईन झालेला आहे. एआय व तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये MMRDA कडून 26 बिलियन US डॉलर्सच्या गुंतवणुकांचे करार झालेले आहेत. एआय आणि हरित उद्योगांसाठी मोठी गुंतवणूक राज्यात येणार आहे. टाटा ग्रुपने महाराष्ट्रात 11 बिलियन US डॉलर्सचा एआय इनोव्हेशन सिटी प्रकल्प आणण्याची घोषणा केली आहे. हजारो रोजगार आणि टेक इकोसिस्टीमला चालना मिळणार आहे. दावोस परिषदेत महाराष्ट्रासह भारताच्या विविध उद्योगांकडून रेकॉर्ड पातळीवर आर्थिक करार झालेले आहेत. एआय आणि ग्रीन सेक्टरवर आधारित जागतिक विश्वास वाढलेला आहे. जेईई मेन 2026 परीक्षेसाठी नांदेडमध्ये NTA कडून वाहतूक सल्ला जारी केलेला आहे. हिंद दी चादर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन केलेले आहे. SSC आणि HSC परीक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी 107 परीक्षा केंद्रे रद्द केलेली आहेत. ड्रोन, CCTV आणि पोलिसांच्या कडक निगराणीचे इथे आदेश दिलेले आहेत. भीमा कोरेगाव प्रकरणात रमेश गाईचोर आणि सागर गोरखे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळालेला आहे. 5 वर्षानंतर या केसमध्ये त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. महाड राडा प्रकरणात मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनी पोलिसांकडे शरण घेतलेली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अजून तापलेले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना ईडी कडून क्लीन चिट मिळालेली आहे. दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणातून त्यांची आरोपमुक्ती झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भावनिक सोशल मीडिया पोस्ट. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उजाळा मिळालेला आहे. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून देशभर साजरी आणि विविध कार्यक्रमांच्या आयोजनात साजरी केलेली गेली आहे. क्रिकेट जगतातील भारत विरुद्ध न्यूझीलंड 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत मालिकेमध्ये 2-0ची आघाडी घेतलेली आहे. 209 धावांचे आवाहन भारताने अवघ्या 15 ओव्हर्समध्ये पूर्ण केले.